तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर बघा मग बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की ब्लाऊजला आपण म्हणजे बाहीला काहीतरी डिझाईन बनवावी, कारण ब्लाऊजला आपण बऱ्याचदा बनवत असो, विचार करत असतो, पण बाहीला डिझाईन बनवताना आपण विचार करतो की आपला बाही चांगली दिसेल का, ब्लाऊज चांगला दिसेल का, आपल्याला सूट होईल का, हे बरेचसे प्रश्न आपल्याला पडलेले असते। तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन शेअर करणार आहे आणि ही जी काही डिझाईन आहे तर यामुळे नक्कीच तुमच्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल। आणि मी तुम्हाला या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन तुम्हाला सहजच बनवता येईल। त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला ही म्हणजे हा व्हिडिओ बघून अशी बाही डिझाईन सहजच बनवता येईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून अशी छानशी बाही डिझाईन लेटेस्ट ट्रेंडिंग अशी बनवणं तुम्हाला खूपच सोपं जाईल। ठीक आहे, चला तर आता आपण बाहीचे कटिंग अँड स्टिचिंगला सुरुवात करूयात। तर इथे बघू शकतात की काठपदर साडीवरची ही बाही आहे, बाहीसुद्धा छोटीच आहे आणि त्याचा थोडासा काठ उरलेला आहे बघा। तर तो काठ वापरून आता आपण आज खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन बनवणार आहोत। एक साईडने छोटा काठ होता, एक साईडने मोठा, तर मोठा काठ बॅक साईडच्या डिझाईनसाठी वापरला आणि त्यानंतर तो तेवढा उरलेला आहे आणि छोटा आपण इथे बाहीला घेतलेला आहे। ठीक आहे, सगळ्यात आधी आता मी ही बाहीची लांबी वगैरे किती आहे तर ते तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की म्हणजे तुमच्या बाही लांबीनुसार तुम्ही ही डिझाईन कशी ॲडजस्ट करावी, कशी कटिंग वगैरे करावी। तर बघा आता हा जो काही बाही आहे ना, तर त्या बाहीची जी काही बाही लांबी आहे तर ती आहे इथे बघा 5, म्हणजे आणि अर्धा इंच मार्जिन, म्हणजे असं टोटल किती झाले 5.5। त्यानंतर बाहीची घडी घेतलेली आहे आपण आणि 2.5 इंचाची कॅप हाईट घेतलेली आहे। तर अशा पद्धतीचे मापं टाकून आपण हा बाही इथे कटिंग केली। तर बाहीची घडी जी काही होती तर ती इथे होती 8.5 आणि मग ती 1 इंच कट होऊन 7.5 झालेली आहे। तर अशा पद्धतीचे मापे टाकून ही बाही आपण कटिंग केलेली आहे। तर बघा मग ह्या 2 बाही आहेत तर 2 वेगवेगळ्या साईडला ठेवायच्या, म्हणजे कन्फ्युजन होत नाही आणि 2 बाही व्यवस्थित 2 साईडच्या होतात। बऱ्याचदा त्या एकाच साईडच्या होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे ते ह्या पद्धतीने ठेवायचे। ठेवताना खोलगट भाग पुढे घ्यायचा आहे आणि सेम त्याच पद्धतीने आपली जी काही आता अस्तरची बाही ठेवली ना तशीच आपल्याला जी काही आपण ब्लाऊज पीसची बाही कट केलेली आहे तर ती बघा ह्या पद्धतीने ठेवायची आणि त्यामध्ये आता आपण अस्तरची बाहीसुद्धा ठेवून घेतलेली आहे। ठीक आहे, चला मग आता स्टिचिंगला सुरुवात करूया। तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला हे दोन्हीही पार्ट उलटे करायचे आहे। तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की ब्लाऊजची बाही आपण सरळ ठेवलेली आहे आणि त्यावर आपण ठेवलेली आहे अस्तरची बाही। आणि मग आता आपल्याला खालच्या साईडने साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून एक सिंपल अशी इथे टीप टाकून घ्यायची आहे बघा ह्या पद्धतीने। कंटिन्यू लगेचच मी दुसरी बाहीला सुद्धा इथे टीप टाकते, म्हणजे कन्फ्युजन होत नाही आणि दोन्हीही स्लीव्ज आपल्या सोबतच रेडी होतात। एक एक केलं की बऱ्याचदा त्या एकाच साईडच्या होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे शक्यतो दोन्ही सोबतच स्टिच करायचा म्हणजे प्रयत्न करायचा। तर बघा आता ह्या पद्धतीने टीप मारल्यानंतर खाली जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ब्लाऊज पीसचा तर तो इथे मी कटिंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर ही बाही ह्या पद्धतीने सरळ करून आपल्याला आता खालच्या साईडला द्यायची आहे दाबटीप। तर बघा आता दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरची म्हणजे आतल्या अस्तरचा जो काही कपडा आहे बाहीचा तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडणार नाही। याचाच अर्थ आपला ब्लाऊजसुद्धा छान असा नक्कीच फिनिशिंगसहित रेडी होईल। तर आता ही दाबटीप देऊन घेतलेली आहे, प्रॉपर अशी फिनिशिंग सहित। त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तरची बाही आपल्याला ह्या पद्धतीने कडेकडेने जोडून घ्यायची आहे। जोडताना शक्य तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे आणि गोळा होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे। टीप मारून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे मेन फॅब्रिकचा म्हणजे ब्लाऊज पीसच्या बाहीचा तर तो इथे कट करून परफेक्ट मापाची बाही आपल्याला इथे रेडी करायची आहे। तर इथे परफेक्ट मापाची बाही आपली रेडी झालेली आहे, एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित। ठीक आहे, त्यानंतर बघा आता वरून आपण 1 इंच किंवा अर्धा इंच सोडू शकतो। ठीक आहे, तुम्हाला जेवढं सोडायचं आहे तेवढं तुम्ही सोडू शकतात आणि उरलेल्या पार्टमध्ये आपल्याला मग आता इथे कॅनव्हास पेपरवर पॅच कट करून घ्यायचा आहे। तर आपण फक्त इथे 2.5 इंचाचाच करणार आहोत। तर बघा मी ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून घेतला कॅनव्हास पेपर आणि 2.5 इंचाचं निम्मं घ्यायचं आहे आता आपल्याला। ठीक आहे, आणि त्यानंतर इथून आडवं 1 इंच घेऊ शकता तुम्ही। तुम्हाला जास्त ब्रॉड हवं असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकतात, कमी हवं असेल तर कमीसुद्धा घेऊ शकतात। आणि तीच मार्किंग बघा इकडच्या साईडने सुद्धा आपण ड्रॉ करून घेतली, म्हणजे दोन्ही साईडनी पॅच आपला परफेक्ट असा रेडी होईल। आणि आता बघा आपल्याला सेम तसंच अजून एक कट करायचं आहे, म्हणजे दोन्ही स्लीवचं सेमच साईजने रेडी होईल। तर बरोबर एकावर एक ठेवलं आणि ठेवल्यानंतर ते फेंट दिसते तर ती मार्किंग इथे डार्क करायची आणि सेम इथे सुद्धा। तर अशा पद्धतीने आपले हे दोन्ही पॅच रेडी झालेले आहे। आता काय करायचं, हे जे काही पॅचेस आहेत तर याला आपल्याला काट लावून घ्यायचं आहे बघा।
तर आता मी परफेक्ट असं कटिंग करून घेतलं बघा सगळ्या साईडनी. थोडंसं किंचित मार्जिन ठेवलेलं आहे, फक्त एक लाईन एवढं म्हटलं तरीसुद्धा चालेल. आता काय करायचं बघा, उलटा काठ घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला हा कॅनव्हास पेपर ठेवायचा आणि बरोबर जी लाईन ड्रॉ केलेली आहे ना आपण, त्यावरच आपल्याला इथे सिंपल अशी टिप मारून घ्यायची आहे. बाकी काहीच नाही. लक्षात राहू द्या, काठ उलटा ठेवलेला आहे आणि त्यावर कॅनव्हास पेपर ठेवून घेतलेला आहे. आणि ह्या पद्धतीने आपण हा पॅच इथे पॅक केला. आता काय करायचं आहे की ह्या पद्धतीने आता हे कट करून घेते बघा. आता बरोबर आपल्याला कडेकडेने इथे कटिंग करून घ्यायचं आहे. काहीही जास्त मार्जिन सोडलेलं नाही आहे बघा आता मी. आणि इथे सेंटरला मार्किंग करायची आहे आणि हा जो काही पॅच आहे तर तो ह्या पद्धतीने आपल्याला इथे बरोबर मध्यभागी ठेवून घ्यायचा आहे आणि कडेकडेने टिप मारायची आहे. ठीक आहे. तर बघा ह्या पद्धतीने आता आपला हा पॅच लागला गेलेला आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला एक लेस लावायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. साडीला कॉन्ट्रास्ट करू शकतात किंवा ब्लाऊज पीसला मॅचिंग करू शकतात. एवढंच नाही तर गोल्डनसुद्धा करू शकता. गोल्डन कलरची लेस तर कुठल्याही कलरवरती सहजच मॅच होती. मी इथे बघा गोल्डन आणि साडीचा ना असा नेव्ही ब्ल्यू कलर आहे, सो त्या दोन्ही कलर कॉम्बिनेशनची लेस इथे घेतलेली आहे. आणि ही त्रिकोणची लेस आहे, सध्याचं खूप ट्रेंड चालू आहे. आणि मॅचिंग दोरा होऊन घेतला म्हणजे फिनिशिंग प्रॉपर यावी. तुम्हीसुद्धा शक्यतो लेसचा कलरचाच दोरा यूज करायचा. तुम्ही गोल्डन लावलेला आहे. आणि बघा आता इथून मी लेस लावायला सुरुवात करत आहे. ह्या पद्धतीने आपल्याला लावायची आहे. आता तुम्हाला कसा शेप द्यायचा आहे त्यावर ते डिपेंड आहे. हे बघा इथून पण कडेकडेने तीच लेस आपण लावू शकतो किंवा तुम्ही वरच्या याला वेगळीसुद्धा लेस यूज करू शकतात. तर मी वरचा जो काही आपण शंकरपाळ्याचा शेप रेडी करून घेतलेला आहे तर इथेही गोल्डन कलरची त्रिकोणची म्हणजे बारीक त्रिकोणची लेस आहे तर ती इथे लावून घेते. तर तुम्हीसुद्धा सेंटरला अशी गोल्डन लावू शकतात किंवा तुम्हाला जर वाटलं मी आता आधी घेतली होती तीच कंटिन्यू लावायची असेल तर तुम्ही ती पण लावू शकता. पण मग मला असं वाटलं की ह्या पॅचला आपण इथे गोल्डन लावावीत आणि मग खालच्या साईडने मी गोल्डन आणि साडीचा कलरचं कॉम्बिनेशनची लेस यूज करणार आहे. तर कानाकोपऱ्यावर व्यवस्थित फोल्ड करत ही लेस लावून घेतली आणि ह्या लेसला मी आता डबल टिप देऊन घेते. मी बऱ्याचदा सांगते आणि आजसुद्धा सांगते की लेस तुमची जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देऊन घ्यायची. त्याचे 2-3 फायदे आहेत. फिनिशिंग छान येते, लेसवरती तरंगत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे लेस लवकर खराबसुद्धा होत नाही. आता बघा इथून थोडंसं मार्जिन ठेवत आपल्याला ह्या शेपमध्ये ही लेस इथे लावून घ्यायची आहे इथून. तर मी इथून सुरुवात केलेली आहे. थोडंसं इथे बघा असं गोलाकार वरती आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तिथे फोल्डसुद्धा करायचा आहे म्हणजे शेप छान येईल आणि लेससुद्धा प्रॉपर लागली जाईल बरोबर सेंटरला. आणि तिथून पुन्हा त्याच शेपमध्ये आपल्याला खाली आणत इथपर्यंत लावून घ्यायची आहे. मग तर एक्स्ट्राची मी कट पण करून घेतली बघा. आणि आता ह्या लेसला मी इथे डबल टिप देऊन घेते. तर हीच लेस मी म्हटलं तुम्ही वरतीसुद्धा लावू शकतात किंवा ह्या पद्धतीने कॉन्ट्रास्ट खाली वेगळी आणि तिथे वेगळी असं तुम्ही करू शकता. तर बघा मग ह्या पद्धतीने आपली ही छान अशी बाही रेडी झालेली आहे. तर छोट्या बाहीवर बऱ्याचदा काठापासून काठपदराच्या साडीवर कशी बाही बनवावी, सिंपल सोबर आपल्याला बऱ्याचदा हवी असते किंवा कस्टमरलासुद्धा सिंपल हवी असते पण काहीतरी डिझाईन करायची असते. सो अशा वेळेस तुम्ही अशी डिझाईन नक्कीच ट्राय करू शकता. तर बघा मग फायनली आपली ही बाही रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे. पॅचसुद्धा एकदम बरोबर सेंटरला लागले गेलेला आहे. लेससुद्धा छान फॅन्सी यूज केलेला आहे. त्यामुळे तर आपल्या बाहीला अजूनच सुंदर असं लुक आलेला आहे. सो अशा पद्धतीची बाही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी पद्धत आहे. मी म्हटलं ना की तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला अशी डिझाईन सहज बनवता येईल. आणि ज्यावेळेस काठ खूप कमी असतो, आपल्याला ओपन वगैरे काही नको असतो पण डिझाईन बनवायची असते, तर अशा वेळेस तुम्ही ही डिझाईन नक्की बनवू शकता. सो सेम ह्याच पद्धतीने आता आपल्याला दुसऱ्या साईडची जी काही बाही आहे तर तीसुद्धा इथे रेडी करून घ्यायची आहे. आणि त्याआधी मी तुम्हाला दाखवते की ह्या पद्धतीने फोल्ड केल्यावर म्हणजे ब्लाऊजला लावल्यावर बाहीचं लुक ह्या पद्धतीने दिसणार आहे. तर बघू शकता किती सुंदर असं ट्रेंडिंग लुक येतं आहे. आणि मी तुम्हाला शेवटी ही बाही ब्लाऊजला लावल्या ब्लाऊज कसा दिसतो तेही दाखवेल. सो फायनली इथे मग आपल्या दोन्ही पण स्लीव्ज रेडी झालेल्या आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवून घेते एकदा. आणि मग त्यानंतर तुम्हाला मी ब्लाऊजचं लुक कसं दिसतं ते दाखवते म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की तुम्ही तुमच्या साडीवर कुठल्या साडीवर ही बाही मॅच होईल किंवा कस्टमरलासुद्धा तुम्ही मग आयडिया त्यानुसार देऊ शकतात. तर बघा इथे दोन्ही पण स्लीव्ज आपल्या रेडी झालेल्या आहे. प्रॉपर असं फिनिशिंग्स आहेत. सेंटरला बटन पॅच त्या जॉईंटवर काहीही लावू शकतात किंवा जर तुम्हाला लावायचं नसेल
तर नाही लावलं तरीसुद्धा चालेल, असंही ब्लाऊजला छान लूक येईल, कारण की बाही खूप सुंदर असं सिम्पल आणि डिसेंट लुकमध्ये रेडी झालेला आहे. आणि फायनली तुम्ही इथे बघू शकतात की आपला ब्लाऊज पूर्ण स्टिच करून रेडी झालेला आहे. सिम्पल असे फॅब्रिकचे लटकन बनवलेले आहे. मी म्हटलं नेव्ही ब्ल्यू कलरची साडी आहे, तर बघा साडीचा 1/2 मीटर कपडा वापरून आपण ही डिझाईन बनवलेली आहे, काठ आणि साडीचा कपडा. सो ही बॅकनेकची जी काही डिझाईन आहे ना, तर याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जर तुम्हाला अशी डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकतात. आणि बाहीसुद्धा खूप सुंदर असं तयार झालेली आहे. बरोबर सेंटरला पॅचसुद्धा आलेला आहे. बऱ्याचदा तो सेंटरला येत नाही, सो व्यवस्थित काळजीपूर्वक बाही जोडायची आहे. बाही कशी जोडावी समजत नसेल तर कुठलाही स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्यात तुमच्या नक्कीच लक्षात येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ, आजची डिझाईन कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर जर का तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. बाय बाय.